आंब्याचं सीझन संपण्याच्या आधी एकदा तरी ही रेसिपी जरूर ट्राय करा. खूप टेस्टी झाली होती. रेसिपी सुरू करण्याच्या आधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे नवीन रेसिपी पोस्ट केली की लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत जाईल. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एका कढईमध्ये 1 वाटी तूप गरम केल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकायचा आहे. हलका हलका भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याचा लाईट कलर चेंज होत नाही तोपर्यंत. जसं आपण नॉर्मली शिरा बनवतो सेम त्याच पद्धतीने बनवतो आहे. आता इथे पातेल्यामध्ये 1 वाटी दूध, 2 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर उकळायला ठेवलेलं होतं मी ऑलरेडी तिकडे. थोडंसं हलकं उकळल्यानंतर साईडला करायचं आहे आणि रवा भाजलेला आहे आपण त्यामध्ये हे ओतायचं आहे. जेवढं मिश्रण घेतले आपण तेवढं सर्व आपल्याला लागणार आहे. जे काही प्रमाण आहे ते योग्य आहे. नॉर्मली आपण शिरा बनवतो सेम त्याच पद्धतीने शिरा बनवायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ती मी सांगते तुम्हाला, जेव्हा आपण आंब्याचा रस टाकू तेव्हा. आता सर्व मिश्रण टाकून आपण हलका छान मस्त एकत्र करून घेतलं आणि शिरा आपण प्रॉपर शिजवायचा आहे. शेवटी आपल्याला 2 मिनटाआधी यामध्ये टाकायचं आहे आंब्याची प्युरी म्हणजे आंब्याचा रस. यामध्ये साखर वगैरे काहीही नव्हतं. आंब्याचा रस टाकल्यानंतर आता हा शिरा आपल्याला जास्त वेळ शिजवायचा नाही आहे. तुम्ही आंब्याचा कोणताही पदार्थ बनवत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तो जर जास्त वेळ शिजवला तर त्याची चव बदलते, प्रॉपर आंब्यासारखी लागत नाही. 1च मिनटं फुल गॅसवरती हलवा म्हणजे शिरा आपण घट्ट झाला, गॅस बंद केला आणि त्यामध्ये टाकलेले आहे आपण काजू बदाम. मस्त आपला टेस्टी असा मँगो फ्लेवरचा शिरा रेडी झालेला आहे, टेस्ट न बदलता. एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत